श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आजचा विषय प्रत्येक भक्तिभावाने मनापासून ऐकायला हवा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दिलेला सर्वात मोठा इशारा कोणता आहे. हा इशारा फक्त त्या काळासाठी नव्हता, तर आजच्या कलियुगासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित स्वामी आज याच माध्यमातून तुम्हाला काही सांगत असतील. स्वामींचा सर्वात मोठा इशारा. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु या वचनामागे एक मोठा संदेश लपलेला आहे. स्वामी म्हणतात, जोपर्यंत तू सत्याच्या मार्गावर आहेस, प्रामाणिक आहेस आणि श्रद्धा ठेवतोस, तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे. पण जेव्हा मनुष्य लोभ, अहंकार, खोटेपणा, अन्याय आणि पापाच्या मार्गावर जातो, तेव्हा तो स्वतःच दूर आणि देवापासूनही दूर जाऊ लागतो. हा आहे स्वामींचा पहिला आणि सर्वात मोठा इशारा. आजच्या काळातील वास्तव. आज प्रत्येकजण पैसा, प्रतिष्ठा आणि सुखाच्या मागे धावत आहेत, पण या धावपळीत माणूस स्वतःलाच विसरत आहे. आईवडिलांचा सन्मान, देवावरही श्रद्धा, प्रामाणिकपणा, समाधान, दुसऱ्यांवर प्रेम. जेव्हा या गोष्टी आयुष्यातून निघून जातात, तेव्हा घरात शांतता राहत नाही. पैसा असूनही आनंद मिळत नाही. यालाच स्वामी आत्मिक दरिद्रता म्हणतात. लोभाचा परिणाम. स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितले आहे, अतिलोभ माणसाचा नाश करतो. थोड्या पैशासाठी खोटे बोलणे, दुसऱ्यांचा हक्क खाणे, विश्वासघात करणे, यामुळे काही दिवस फायदा होईल, पण कर्माचा न्याय अटळ असतो. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक कर्माची नोंद होत असते. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्याचे फळ प्रत्येकालाच मिळते. अहंकाराचा अंत. रावण विद्वान होता, दुर्योधन शक्तिशाली होता, पण अहंकारामुळे दोघांचाही विनाश झाला. स्वामी समर्थ सांगतात, ज्याच्या मनात अहंकार वाढतो, त्याच्या आयुष्यात कृपा कमी होऊ लागते. म्हणून नम्रता हेच खरे सौंदर्य आहे. खोट्या श्रद्धेपासून सावध राहा. आज अनेक लोक देवाची पूजा करतात, पण मनात मत्सर, द्वेष आणि कपट ठेवतात. स्वामी म्हणतात, देवाला फुले नको, देवाला शुद्ध मन हवे. जर मन शुद्ध असेल तर एक साधा नमस्कारही 1000 पूजापेक्षा श्रेष्ठ ठरतो. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नसतो. आज जे चांगले काम करू शकता ते उद्यावर ढकलू नका. आईवडिलांची सेवा, दान, जप, नामस्मरण हे आजच सुरू करा. संकटे काय येतात? अनेक भक्त विचारण्यास, मी स्वामींची पूजा करतो, तरी माझ्यावर संकटे काय येतात? उत्तर सोपे आहे. संकटे ही शिक्षा नसतात, तर ती परीक्षा असते. ज्याप्रमाणे सोनं अग्नीत तापून सुलाखून अधिक शुद्ध होते, तसंच भक्त संकटातून अधिक मजबूत बनतो. श्रद्धेची ताकद. अनेक स्वामी भक्तांच्या जीवनात असे प्रसंग आले, जेथे डॉक्टरांची आशा सोडली, व्यवसाय बंद झाला, घरं उद्ध्वस्त झाली, पण त्याने स्वामींचे नाम सोडले नाही आणि योग्य वेळी स्वामींनी त्यांना मार्ग दाखवला. यातून एकच शिकवण मिळते, श्रद्धा कधीही सोडू नका. घरात स्वामींची कृपा कशी टिकेल? रोज सकाळी आणि संध्याकाळी नामस्मरण करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. गरजू माणसांना मदत करा. खोटे बोलू नका. अण्णांचा अपमान करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. क्षमाशील राहा. मनातील भीती दूर करा. आज प्रत्येकजण काही ना काही भीतीत जगतो, भविष्याची, पैशाची, आजाराची, नात्याची. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, भिवू नकोस, परंतु त्यासाठी श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे. जीवनाचा खरा अर्थ. माणूस रिकामी हाताने येतो, रिकामी हातानेच जातो. सोबत जातात ती फक्त कर्मे. म्हणून आयुष्यभर चांगले कर्म करा. दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणा. रडणाऱ्यांना आधार द्या. भुकेलेल्या अन्न द्या. यातच खरी स्वामी सेवा आहे. भावनिक कथा. एक गरीब वृद्ध दररोज स्वामींच्या मंदिरात जाऊन फक्त एवढेच म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही नाही, पण माझा विश्वास तुमच्यावर आहे. एक दिवस त्यांच्या जीवनात अनेक संकटे आले. सर्वांनी साथ सोडली, पण त्याने स्वामींचे नाव सोडले नाही. काही दिवसांनी त्याला योग्य माणसे भेटली, काम मिळाले, घरात सुख परत आले. तो म्हणाला, स्वामींनी माझे संकट एका दिवसात नाही दूर केले, पण संकट सहन करण्याची शक्ती दिली. हीच खरी कृपा आहे. अंतिम संदेश. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा इशारा. लोभ, अहंकार, खोटेपणा, अन्याय आणि देवावरील अविश्वास यापासून दूर राहा. सत्य, सेवा, श्रद्धा, संयम आणि प्रेम याच 5 गोष्टी जपा. मग कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकणार नाही, कारण
भियू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर ही माहिती तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या स्वामीभक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवतील.